नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. पॉलिकॅब कंपनीचे बनावटी वायर विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. 5 लाखाचा मुद्देमाल जप्त. आज दिनांक 31 मार्च 2026 रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर हद्दीत रामदेव इलेक्ट्रिकल्स व महादेव लाईट हाऊस या दुकानावर पॉलिकॅब या कंपनीचे इलेक्ट्रिक वायर कंपनीचे हुबेहूब बनावटी वायर विक्री केल्या जात असल्याबाबत नागेश्वरराव कृष्णमूर्ती नंदीगामा, हैदराबाद रिजनल हेड IP इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, जोगेश्वरी, मुंबई यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस स्टेशन पुसद शहरच्या पथकाने सापळा रचून पुसद शहरातील रामदेव इलेक्ट्रिकल्स व महादेव लाईट हाऊस या दुकानावर छापा कारवाई केली असता पॉलिकॅब केबल इलेक्ट्रिकल्स वायर नावाच्या कंपनीने विकसित केलेल्या सारखे हुबेहूब दिसणाऱ्या वायरचा साठा विक्री करीत असताना मिळून आले. सदर दुकानामधून पॉलिकॅब केबल कंपनीचे नकली इलेक्ट्रिक वायर, वेगवेगळ्या साईजचे हुबेहूब बनावट इलेक्ट्रिकल्स वायर, एकूण किंमत 5,09,680 रुपयाचा मुद्देमाल स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता विक्रीकरिता ठेवून असलेला आढळून आला. रामदेव इलेक्ट्रिकल्सचे मालक रमेश जलपाराम देवासी व महादेव लाईट हाऊस दुकानाचे मालक मंगलराम सुरताजी चौधरी यांनी कंपनीच्या कॉपीराईट, ट्रेडमार्क, स्वामित्वाच्या मूळ हक्कांचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध कॉपीराईट ट्रेडमार्क ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची छापा कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, ठाणेदार पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या निर्देशाप्रमाणे DB पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज कदम, पोलीस नायक दिनेश सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंदाकिनी भगत, पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर, पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोदन भगत, पोलीस कॉन्स्टेबल इंदू पवार यांच्याकडून सदरची कारवाई करण्यात आली. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.